ठीक आहे. बघा आता आपण रेकॉर्डिंगही ऑन केलेलं आहे. नाऊ वी आर गोइंग टू स्टार्ट विथ व्हेरियस प्रोसेस. त्यातलं काल एक एक्झाम्पल बघितलं होतं. आय होप तुम्हाला सगळ्यांना आठवत असेल. आणि येस, जर मध्येच डिस्कनेक्ट वगैरे झालं तर समजून घ्या, टेक्निकल इश्यू. बिकॉज इकडे लाईट नाही आहे नगरमध्ये, आणि हॉटस्पॉट पण मोबाईलवर आपण घेऊन चालू केलं आहे इंटरनेट कनेक्शन. सो वी विल सी किती वेळ आता आपलं लेक्चर चालू आहे. ओके, चलो. येस, बघा काल मी आयसोथर्मल प्रोसेस डिस्कस केली होती. फॉर आयसोथर्मल प्रोसेस डेल्टा टी इज इक्वल टू 0 असतं. जस्ट लाईक दॅट डेल्टा यू इज इक्वल टू पण काय असणार आहे, 0. व्हॉट इज द रिझन बिहाइंड दॅट? आयसोथर्मल प्रोसेससाठी डब्ल्यू आणि क्यू काय असणार आहेत, एकमेकांच्या इक्वल असतात मॅग्नेट्यूड वाईज, बट साईन वाईज ते कसे असणार आहेत, अपोजिट असणार आहेत. सो व्हॉट वी कॅन से, डेल्टा यू इज इक्वल टू 0 फॉर आयसोथर्मल प्रोसेस. Now the next thing is for adiabatic process. Already we discussed that adiabatic process. Okay, what is the meaning of adiabatic process? The meaning of adiabatic process, the heat exchange with system and surrounding is zero. There is a zero म्हणण्यापेक्षा there is a no heat exchange between surrounding and system. So what is the value of q? q ची value आपण 0 घेतो. If q is equal to u, delta u is equal to, ॲज द आवर बेसिक इक्वेशन, डेल्टा यूची व्हॅल्यू कुणाच्या इक्वल असणार आहे, फक्त डब्ल्यूच्या इक्वल असणार आहे. आय होप यू ऑल रिमेंबर दिस 2 थिंग्स. लेट मी नो, कालच्या ह्या 2 गोष्टी सगळ्यांना क्लिअर आहेत का? येस येस येस. ओके ओके ओके, चलो चलो चलो, कहाँ चलते हैं नेक्स्ट. Isochoric process. What is the isochoric process? Anyone Constant know? pressure. Yes, constant pressure या volume, isobaric Volume. means Volume. yes, correct, good, nice correction. Yes, volume काय असणार आहे, constant. If volume is constant, then what is the 0? Delta V, change in volume, is equal to 0. And if isochoric, if volume is 0, change in volume is 0, then what is the consequence of this? याचा कॉन्सिक्वेन्स काय असणार आहे, जर डेल्टा व्ही इज इक्वल टू 0 झाला तर काय त्याचा मिनिंग, व्हॉल्यूम चेंज होत नाही आहे, म्हणजे व्हॉल्यूम फिक्स राहतंय, V1 इज इक्वल टू V2 राहतंय, व्हॉल्यूम कॉन्स्टंट राहतंय. इट मीन्स ना एक्सपान्शन होतंय ना कॉम्प्रेशन होतंय. समझ रहे हो आप? बोलो, समझ रहे हो क्या? यस यस, समझ में आ गया. एक्सपेंशन नहीं हो रहा, कॉम्प्रेशन नहीं हो रहा, कुछ भी नहीं, जैसे था वैसे ही है वॉल्यूम. सो व्हॉट वी कॅन से, डेल्टा व्ही इज इक्वल टू 0. आणि एक्सपेन्शन नाही होते, कॉम्प्रेशन नाही होते, म्हणजेच काही वर्क डन होईल का रे, तर डेफिनेटली आन्सर असणार आहे नो. देअर इज अ नो वर्क डन. वाय देअर इज अ नो वर्क डन? गिव अस द एक्सप्लेनेशन. मॅथमॅटिकली कसं प्रूव्ह करणार आपण? वी ऑलरेडी नो दॅट व्हॉट इज द व्हॅल्यू ऑफ डब्ल्यू. डब्ल्यू इज इक्वल टू मायनस पी एक्सटर्नल डेल्टा व्ही. आणि आयसोकोरिक प्रोसेससाठी डेल्टा व्ही, चेंज इन व्हॉल्यूम, काय असणार आहे, 0. इफ चेंज इन व्हॉल्यूम इज इक्वल टू 0, डब्ल्यूचा आन्सर काय येईल, डब्ल्यूचा आन्सर येईल इक्वल टू 0. ओके, समझ रहे हो आप? तो डेल्टा यू का आंसर क्या आएगा, डेल्टा यू का आंसर आएगा सिर्फ क्यू. गॉट इट? एवरीवन इज विथ मी? लेट मी नो. चलो बताओ, आइसोकोरिक प्रोसेस के लिए डेल्टा यू का आंसर क्या होता है, डेल्टा यू. डेल्टा यू बोलता है मैं सिर्फ इक्वल हूँ किसके, हीट एक्सचेंज के, क्योंकि वर्कडन तो नहीं हो रहा, वर्कडन होगा ही नहीं क्योंकि वॉल्यूम चेंज नहीं होने दे रहे. इनिशियल वॉल्यूम जितना था उतना ही फाइनल वॉल्यूम है. इनिशियल वॉल्यूम फाइनल वॉल्यूम अगर सेम है, सो देयर इज अ नो एक्सपेंशन, नो कॉम्प्रेशन, ना एक्सपेंशन हो रहा है ना कॉम्प्रेशन हो रहा है, देन वी कैन से दैट नो वर्क डन. एंड वर्क डन नहीं हो रहा है, जैसे थे वैसे ही है, कुछ काम नहीं कर रहे, तो क्या
एनर्जी थोड़ी बहुत ही कम होगी, बट वर्क के थ्रू आपकी एनर्जी कम हो रही है क्या? नहीं हो रही। तो डेल्टा यू किसके इक्वल आएगा? डेल्टा यू इक्वल आएगा क्यू 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 के इक्वल। ओके, तो इसी को हम कैसे रिप्रेजेंट करते हो? देखो, व्हाट इज द नेक्स्ट वेरी आईएमपी स्टेटमेंट? हीट एक्सचेंज, क्या स्टेटमेंट लिख रही हूँ मैं? हीट एक्सचेंज at a constant volume, heat exchange at a constant volume। जब वॉल्यूम कांस्टेंट रख रहे हैं, हीट एक्सचेंज एट अ कांस्टेंट वॉल्यूम, कैसे रिप्रेजेंट करेंगे इस सेंटेंस को? सिंपली क्यू वी से। व्हाट इज द मीनिंग ऑफ क्यू वी? हीट एक्सचेंज एट अ कांस्टेंट वॉल्यूम। वॉल्यूम कांस्टेंट रख रहे हैं, जब वॉल्यूम कांस्टेंट रखते हैं तब जितनी हीट एक्सचेंज होती है, हीट एक्सचेंज एट अ कांस्टेंट वॉल्यूम इज इक्वल टू चेंज इन इंटरनल एनर्जी। इज इक्वल टू किसके इक्वल आएगी? चेंज इन इंटरनल एनर्जी। ओके, जस्ट गिव मी 1 मिनट। लाइट आ गई है तो हम लैपटॉप भी चार्जिंग को लगा लेते हैं। यस, so heat exchange at a constant volume is equal to change in internal energy। बोलो, सबको ये समझ में आ गया? एवरीवन इज विथ मी? क्लियर? क्लियर? यस, ओके। ठीक आहे, हां। नेक्स्ट आहे आता पुढचा, दॅट इज आइसोबारिक प्रोसेस। व्हाट इज द मीनिंग ऑफ आइसोबारिक प्रोसेस? चलो बताओ। कांस्टेंट प्रेशर। यस, कांस्टेंट। प्रेशर, करेक्ट, वेरी गुड। प्रेशर कैसे रहेगा? कांस्टेंट प्रेशर। प्रेशर इज कॉन्स्टंट। डेल्टा पी काय असणार आहे? 0 असणार आहे। अँड यू ऑलरेडी नो दॅट जेव्हा प्रेशर कॉन्स्टंट असतं त्यावेळेस डब्ल्यूचं आन्सर काय असतं? मायनस पी एक्सटर्नल डेल्टा वी। तुम्ही म्हणताल कसं काय? येस, हा जो पी एक्सटर्नल आहे हा कसा आहे? कॉन्स्टंट आहे। एक्सटर्नल प्रेशर आणि गॅसचं प्रेशर हे दोघं ऑलमोस्ट इक्वल असतात, फक्त साईन वाईज अपोजिट असतात। ओके, हे मी तुम्हाला सांगितलं होतं। इट मीन्स प्रेशर इज कॉन्स्टंट, डब्ल्यू इज इक्वल टू मायनस पी एक्सटर्नल डेल्टा व्ही। मग मला सांगा, ज्यावेळेस आपण डेल्टा यूचं इक्वेशन लिहू, डेल्टा यू इज इक्वल टू डब्ल्यू प्लस क्यू असं मी लिहिते, तर मी आता ह्या क्यूला, हा जो क्यू आहे ह्या क्यूला काय लिहू शकते मी? क्यू इज इक्वल टू क्यू पी लिहू शकते। का बरं क्यू इज इक्वल टू क्यू पी? बिकॉज हीट एक्सचेंज हो रही है, हीट एक्सचेंज एट अ कांस्टेंट प्रेशर। हीट एक्सचेंज एट अ कांस्टेंट प्रेशर, इसका मीनिंग क्या होगा? कांस्टेंट प्रेशर पे हीट एक्सचेंज हो रही है, तो हीट एक्सचेंज एट अ कांस्टेंट प्रेशर। W की वैल्यू अब इक्वेशन में पुट करो। W की वैल्यू है माइनस पी एक्सटर्नल डेल्टा वी प्लस क्यू की जगह में लिखूंगी क्यू पी। यहाँ पे है चेंज इन इंटरनल एनर्जी, देयर फोर क्यू पी heat exchange at a constant pressure is equal to change in internal energy प्लस पी एक्सटर्नल डेल्टा व्ही। अँड ही जी न्यू एनर्जी आहे ही एक ॲडिशनल एनर्जी आहे, इंटरनल एनर्जी प्लस वर्कमधली एनर्जी। सो एवढी जी काही टोटल न्यू एनर्जी आहे, ही न्यू एनर्जी कुणाच्या इक्वल असणार आहे? हीट एक्सचेंज ॲट अ कॉन्स्टंट प्रेशरच्या इक्वल असणार आहे। सो व्हॉट वी कॅन राईट? द हीट एक्सचेंज ॲट अ कॉन्स्टंट प्रेशर इज इक्वल टू अ न्यू फॉर्म ऑफ एनर्जी, अँड दॅट इज delta H, change in enthalpy. So what is the change in enthalpy? Change in enthalpy is nothing but delta H is nothing but change in internal energy plus P delta V। ओके, गॉट इट? सबको क्लियर है?
एट अ कांस्टेंट प्रेशर, जब आइसोबारिक प्रेशर होगा एट अ कांस्टेंट प्रेशर, डेल्टा यू का रिलेशन कैसे हो जाता है, डेल्टा यू बिकम्स इक्वल टू डेल्टा यू प्लस पी डेल्टा वी, किसके बराबर आएंगे, क्यू पी के बराबर आएंगे, और क्यू पी आपको किसके इक्वल है, डेल्टा एच के इक्वल है। डेल्टा एच क्या है, तो चेंज इन एंथैल्पी, इन डिटेल में अभी हम स्टडी करेंगे। यहाँ तक किसी को कुछ डाऊट, म्हणजे हे थोडं तुम्हाला वन स्टेप पुढचं आधी थोडंसं समजून घ्यावं लागेल. म्हणजे आता एंथॅल्पी काय आहे हे जर मी तुम्हाला सांगितलं तर तुम्हाला लगेच कळेल चेंज इन एंथॅल्पीच्या इक्वल कसं आलं. आता इथपर्यंत तर कळालंय सगळ्यांना की चेंज इन इंटरनल एनर्जी कुणाच्या इक्वल असणार आहे, चेंज इन इंटरनल एनर्जी इक्वल असणार आहे डब्ल्यू प्लस क्यूच्या. आणि फॉर आइसोबारिक प्रोसेस बोले तो प्रेशर इज कॉन्स्टंट, आणि प्रेशर कॉन्स्टंट असल्यावर जेवढं पण वर्क डन होईल त्या वर्क डनचं काय आन्सर येतं, डब्ल्यू इज इक्वल टू मायनस पी एक्सटर्नल डेल्टा व्ही. व्हॅल्यूज पुट केल्या, आपण एक नवीन इक्वेशन बनवलं, आणि नवीन इक्वेशन कोणत्या फॉर्ममध्ये बनवलं, कुणाच्या फॉर्ममध्ये बनवलं, तर हीट एक्सचेंजच्या फॉर्ममध्ये न्यू इक्वेशन बनवलं. अँड व्हॉट इज दॅट न्यू इक्वेशन, न्यू इक्वेशन इज heat exchange at a constant pressure is equal to change in internal energy plus P delta V. आणि मग सगळ्यांना वाटलं अरे इंटरनल एनर्जीच्या चेंजमध्ये अजून वर्क डन एवढी एनर्जी ॲड झाली, आता ही एक नवीन एनर्जी आहे. अँड उस न्यू एनर्जी को क्या बोला, उस न्यू एनर्जी को बोला चेंज इन एंथैल्पी. क्लियर, बताओ सबको क्लियर है, यस यस यस, ओके ओके ओके. ठीक है, सो नेक्स्ट टॉपिक दैट इज एंथैल्पी. Enthalpy. So what is exactly enthalpy? Enthalpy of a system is summation of change in internal energy and energy equivalent to PV type of work. What is the enthalpy? Enthalpy is, भाई साहब क्या हो रहा है, एंथॅल्पीचं नोटेशन असतं एच. ओके, सो व्हॉट इज द एंथॅल्पी, एंथॅल्पी इज, enthalpy is sum of internal energy, sum of internal energy enthalpy is sum of internal energy and energy equivalent to PV type of work, energy equivalent to PV type of work. Therefore what we can write, H is equal to, enthalpy is equal to internal energy plus PV type of work. क्लियर है सबको, यहाँ तक किसी को कुछ डाऊट. एंथॅल्पी काय आहे, एक न्यू एक्स्ट्राची एनर्जी आहे, कधी ज्यावेळेस इंटरनल एनर्जीची आणि PV टाईप ऑफ वर्कची ॲडिशन होते त्यावेळेसची. क्लियर आहे का, बताओ बच्चे पार्टी, चला मुलांनो सांगा लवकर लवकर. येस, सार्थक, वैष्णवी, वाघमारे, गुंजाळ, साक्षी दिंडे, निपुंगे, येस येस, गिरवले, येस, ओके ओके, चलो, मानसी, सिद्धी लबडे, येस, ओके. आता एच काय आहे, जसं इंटरनल एनर्जी एक्सटेन्सिव्ह प्रॉपर्टी आहे, सेम एंथॅल्पी सुद्धा कशी आहे तर एक्सटेन्सिव्ह प्रॉपर्टी आहे. एंथॅल्पी इज एक्सटेन्सिव्ह प्रॉपर्टी. कशाला म्हणणार रे एक्सटेन्सिव्ह प्रॉपर्टी, एक्सटेन्सिव्ह प्रॉपर्टी का क्या मीनिंग होता है, चलो जल्दी बताओ. चला, एक्सटेन्सिव्ह प्रॉपर्टी Depend on the matter. Yes, correct, very good. Extensive property are the properties which depends on
अमाउंट ऑफ मैटर, बच्चे पार्टी भूल गए क्या आप? मैंने लॉजिक भी बताया था, कैसे याद रखोगे, क्या लॉजिक रखोगे, नाम में ही आहे. एक्सटेंट, एक्सटेंटचा मिनिंग काय असतो, किती अमाऊंट असणार आहे त्याच्यावर डिपेंड असलेल्या प्रॉपर्टीज. द प्रॉपर्टीज विच डिपेंड्स ऑन अमाउंट ऑफ मॅटर आर नोन ॲज एक्सटेन्सिव्ह प्रॉपर्टीज. ओके, मग एन्थॅल्पी काय आहे, एक्सटेन्सिव्ह प्रॉपर्टी आहे. आता आपण चेंज इन इंटरनल एनर्जी जसं लिहितो तसंच आपण काय लिहू शकतो, चेंज इन एन्थॅल्पी. फाइनल एन्थैल्पी माइनस इनिशियल एन्थैल्पी, H2 माइनस H1 लिख सकते हो. देयरफॉर व्हाट आई वांट टू टेल यू, चेंज इन एन्थैल्पी इज अ स्टेट फंक्शन. स्टेट फंक्शन म्हणजे काय, अशा प्रॉपर्टीज ज्या फक्त कशावर डिपेंड आहेत, इनिशियल स्टेट आणि फायनल स्टेट, अँड नॉट ऑन द पाथ फॉलोड बाय द सिस्टीम. सिस्टीमने कुठला पाथ फॉलो केला ह्याच्यावर त्या प्रॉपर्टीज डिपेंड नाही आहेत. प्रॉपर्टीज कशावर डिपेंड आहेत, तर इनिशियल स्टेट आणि फायनल स्टेट ऑफ द सिस्टीम. सो द न्यू पॉइंट विच यू हॅव टू रिमेंबर, व्हॉट इज दॅट, एक्सटेन्सिव्ह प्रॉपर्टी आहे एन्थॅल्पी. एन्थॅल्पी कशी आहे, एक स्टेट फंक्शनवाली प्रॉपर्टी आहे. यहाँ तक सबको क्लियर, किसी को कुछ डाउट? All are with me, everyone is with me. Okay, okay, okay. ठीक है, चलो चलो बच्चों, आगे का देखते हैं. हां, आता बघा, डेल्टा एच इज इक्वल टू काय आहे, H2 मायनस H1. आता मी H2ला कसं लिहू शकते, H2 इज नथिंग बट फायनल एन्थॅल्पी. फायनल एन्थॅल्पी इज इक्वल टू फायनल इंटरनल एनर्जी प्लस फाइनल प्रेशर इंटू फाइनल वॉल्यूम. क्लियर, सबको यहाँ तक समझ में आ गया. H2च्या वेळेस मी काय लिहिणार, U2 प्लस P2V2, कारण H म्हणजे काय, U प्लस PV. जैसे ही U प्लस PV है तो H2 इज इक्वल टू U2 प्लस P2V2. आणि H1 काय होणार, चला सांगा मग तुम्ही, काय लिहू मी H1 साठी, व्हॉट इज द व्हॅल्यू ऑफ H1, बोलो. U1 plus P1 V1. येस करेक्ट तनुजा, U1 प्लस P1 V1. ठीक है, तो अब हम इस इक्वेशन 1 में वैल्यूज पुट करेंगे. नाउ पुट द वैल्यूज, पुट वैल्यूज इन इक्वेशन 1. इन इक्वेशन 1 में वैल्यूज पुट करेंगे तो हमें क्या मिलेगा, डेल्टा H इज इक्वल टू U2 प्लस P2V2. कौन सा, P2V2 माइनस H1 की जगह पे क्या रखोगे, U1 प्लस P1V1. ब्रैकेट ओपन करके लिखो, U2 प्लस P2V2 माइनस U1 माइनस P1V1. क्या मिलेगा यहाँ से, U2 माइनस U1. ओके, प्लस और क्या मिलेगा, P2V2 माइनस P1V1. बट बच्चे पार्टी, प्रेशर कांस्टेंट है. If pressure is constant, then what I can write? If pressure is constant, then I can write P1 is equal to P2 is equal to that constant pressure, that is P. Therefore, equation is equal to delta H becomes U2 minus U1 को क्या लिख सकती हूँ, Delta U. येस करेक्ट, Delta U2 U. मायनस U2 मायनस U1 ला मी काय लिहिणार बच्चे पार्टी, मी लिहिणार डेल्टा U प्लस. आता इथे P2 P1च्या जागी काय लिहायचंय, P2 आणि P1 कुणाच्या इक्वल आहेत, तर Pच्या इक्वल. सो काय झालं, PV2 मायनस PV1. यहाँ तक सबको क्लियर. सो डेल्टा H इज इक्वल टू डेल्टा U प्लस, आता कॉमन काय बाहेर येणार, P. बोला. यस, P P. कॉमन इन ब्रैकेट V2 माइनस V1. अगर इन ब्रैकेट V2 माइनस V1 है तो मैं फॉर्मूला क्या मिल गया, डेल्टा H इज इक्वल टू डेल्टा U प्लस P डेल्टा V. क्लियर बच्चे पार्टी, सबको समझ में आया क्या, बोलो यस, बल्ले बल्ले. यस, इजी था, बहुत इजी है, 3 मार्क्स के लिए आ सकता है. नो नीड टू वरी, जस्ट यू हैव टू स्टिक विथ योर बेसिक्स. बेसिक याद रखो,
यू म्हणजे काय, एच म्हणजे काय, एन्थॅल्पी काय आहे, समेशन ऑफ इंटरनल एनर्जी प्लस एनर्जी इक्विव्हॅलंट टू पी व्ही टाईप ऑफ वर्क. सो व्हॉट वी कॅन राईट एन्थॅल्पी इज इक्वल टू यू प्लस पी व्ही और नाव डेल्टा एच इज अ स्टेट फंक्शन, चेंज इन एन्थैल्पी. चेंज इन एंथैल्पी को कैसे लिख सकते हैं, H2 माइनस H1, तो H2 की वैल्यू पुट कर दी, H1 की वैल्यू पुट कर दी, ब्रैकेट ओपन किया और आगे का तो आपको आएगा ही. जस्ट यू हैव टू रिमेंबर द स्टेप्स. ओके, गॉट इट, यस. चलो फिर ये आपका क्लियर हो गया होगा. नेक्स्ट कंसेप्ट इज, चलो लेट मी चेक, गिव मी अ 1 मिनिट. नेक्स्ट काय आहे, एन्थॅल्पीच असणार आहे. एन्थॅल्पी रिलेटेडच एक पुढचा कन्सेप्ट आहे, दॅट इज एन्थॅल्पी ऑफ केमिकल रिॲक्शन. बर, बिफोर दॅट व्हॉट आय हॅव टू टेक, येस. देखो आता आपण वरतीच बघितलं होतं इथे पहिल्या पेजवर की काय, डेल्टा यू प्लस पी डेल्टा व्ही हे कुणाच्या इक्वल आलं होतं, क्यू पीच्या इक्वल आलं होतं. सो व्हॉट आय कॅन राईट, इथून मी अजून काय लिहू शकते, डेल्टा एच इज इक्वल टू काय लिहू शकते, क्यू पी लिहू शकते. ठीक आहे, क्लिअर आहे. कारण क्यू पी म्हणजेच काय, डेल्टा यू प्लस पी डेल्टा व्ही. नाउ द नेक्स्ट इज relationship between delta H and delta U for a chemical reaction. ओके, आता बघा डेल्टा एच आणि डेल्टा यू मधलं रिलेशन, बट फॉर अ केमिकल रिॲक्शन म्हटलेलं आहे. थोडंसं डेरिवेशनमध्ये चेंजेस आहेत, बाकी आत्ता तुम्हाला वरचं जे डेरिवेशन कळालंय, डेल्टा एच इज इक्वल टू डेल्टा यू प्लस पी डेल्टा व्ही, त्याच डेरिवेशनने आपण स्टार्टिंग करणार आहोत. बट काय काय वेगवेगळ्या स्टेप्स येतात आणि नवीन काय रिलेशन मिळतं ते आता आपण शिकणार आहोत. ओके, चलो फिर. आता केमिकल रिॲक्शन आहे म्हणजे तिथे काय असणार आहे, तर नंबर ऑफ मोल्स असणार आहेत. मग डेफिनेटली इक्वेशनमध्ये काय असणार आहे, तर नंबर ऑफ मोल्स असणार आहे. व्हॉट इज द बेसिक इक्वेशन इज डेल्टा एच इज इक्वल टू डेल्टा यू प्लस पी डेल्टा व्ही. ओके, आता मला सांगा, डेल्टा व्हीच्या जागी मी काय पुट करू शकते, डेल्टा V2 minus V1. येस, करेक्ट, व्हेरी गुड बच्चे पार्टी. डेल्टा व्हीच्या जागी मी काय पुट करू शकते, V2 मायनस V1, ब्रॅकेट ओपन केल्यावर काय इक्वेशन मिळेल, डेल्टा एच इज इक्वल टू डेल्टा यू प्लस ब्रॅकेट पी ने मल्टीप्लाई करा, PV2 माइनस PV1. ओके, यहाँ तक किसी को कुछ डाउट, नो डाउट, यस यस, ओके ओके ओके. सो काय मिळालं मला आता इकडे, डेल्टा एच इज इक्वल टू डेल्टा यू प्लस PV2 मायनस PV1. ओके, आता तुम्हाला आयडियल गॅस इक्वेशन माहीत असेल, आयडियल गॅस इक्वेशन, फ्रॉम आयडियल गॅस इक्वेशन व्हॉट इज द आयडियल गॅस इक्वेशन, PV इज इक्वल टू PV nRT. Yes. Now the pressure is constant. Now pressure and temperature is constant. Pressure and temperature काय आहे, कॉन्स्टंट आहे, म्हणजेच आयसोबारिक आणि आयसोथर्मल प्रोसेस आहे. Therefore what we can write, pressure V1 is equal to N1RT. ओके, गलती से भी यहाँ पे 1 मत लिखो क्योंकि T1 नहीं लिखना है, T कांस्टेंट है, इनिशियल टेम्परेचर फाइनल टेम्परेचर T ही है. क्लियर. कोणता लॉ आहे हा, व्हॉल्यूम इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू नंबर ऑफ मोल्स ॲट अ कॉन्स्टंट. Avogadro law. कोणता, Avogadro law. yes correct, Avogadro's law. At a constant pressure and temperature
वॉल्यूम इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू नंबर ऑफ मोल्स, नहीं तो नंबर ऑफ मॉलिक्यूल्स बोल सकते हैं. ओके, सो पी वी वन इज इक्वल टू क्या मिला, N1RT. पी वी टू इज इक्वल टू क्या मिला, N2RT. तो अब क्या करेंगे, कुछ नहीं, जस्ट वैल्यूज पुट करेंगे. सपोज इट इज योर सेकेंड इक्वेशन, therefore equation 2 become delta H is equal to delta U as it is. PV2 च्या जागी काय ठेवणार, PV2 च्या जागी ठेवणार N2RT. ओके, आणि PV1 च्या जागी काय ठेवणार, N1RT. ओके, चलेगा चलेगा नाही, दौडेगा. ओके, येस. आता काय कॉमन येईल, चला सांगा. डेल्टा यू इज इक्वल टू कॉमन थिंग, RT. RT. आरटी. आरटी नॉट आरती, आरती नाही बरं का, आर आणि टी. आर आणि टी कॉमन, बाहेर बोलवा आर आणि टीला. येस, आतमध्ये काय उरलं, N2 - N1. ओके, क्लिअर. डेल्टा यू इज इक्वल टू डेल्टा एच इज इक्वल टू डेल्टा यू प्लस आर टी इन ब्रैकेट. N2 - N1 को क्या लिख सकती हूँ मैं, Delta N. N1 डेल्टा एन. बट छोटासा करेक्शन करायचंय, डेल्टा एन जी लिहायचं आहे. आता तुम्ही म्हणताल मॅडम हा जी का आणलाय मध्येच, कुठून आणलाय त्या पाहुण्याला मध्येच इक्वेशन मधून, जी नावाचा पाहुणा का आलाय, कारण आपण प्रेशर कुणाचं मोजतो रे, गॅसचं. सो गॅसियस मोल्स आपल्याला कन्सिडर करायचे आहेत. ओके, म्हणून डेल्टा एन जी लिहिला आहे, नंबर ऑफ मोल्स मधला डिफरन्स. पण कुठल्या नंबर ऑफ मोल्स मधला डिफरन्स, तर गॅसियस मोल्स ऑफ मधला डिफरन्स. सॉलिड आणि लिक्विडचे मोल्स कन्सिडर करायचे नाही डेल्टा एन मध्ये. कुठले मोल्स येणार, तर गॅसियस मोल्स. का, कारण आपण प्रेशर P1V1 इज इक्वल टू N1RT, PV2 इज इक्वल टू N2RT लिहितोय. प्रेशर आणि व्हॉल्यूमच्या रिस्पेक्ट आपण लिहितोय. प्रेशर व्हॉल्यूम कुणाला, म्हणजे प्रेशर कुणासाठी महत्त्वाची कन्सेप्ट आहे, तर गॅससाठी. क्लिअर. मग आपल्याला एक नवीन फॉर्म्युला काय मिळाला, डेल्टा एच इज इक्वल टू डेल्टा यू प्लस आर टी डेल्टा एन जी. ओके ओके ओके, सबको क्लियर हुआ होगा. यस यस यस. ओके, थैंक यू थैंक यू. चलो, अब हम रेडी है क्वेश्चंस करने के लिए. ठीक आहे ठीक आहे ठीक आहे. आता नेक्स्ट मला थोडं युनिट अँड कन्वर्जनबद्दल सांगायचं आहे. आपण हा एक्स्ट्राचा पॉईंट आहे बट महत्त्वाचा आहे. व्हॉट इज द युनिट ऑफ आर टी डेल्टा एन जी. आर टी डेल्टा एन जीचं युनिट काय असणार आहे. इथे मी डेल्टा एन जीचं मिनिंग पण लिहून ठेवते. डेल्टा एन जी इज डिफरन्स बिटवीन gaseous moles of product and gaseous moles of reactant. ओके, ठीक आहे. चला आता आर 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 बोला. आर आर काय आहे, जल्दी बोलो. व्हॉट इज द आर. अरे यार, Gas constant. हां करेक्ट. आर काय असतो, गॅस कॉन्स्टंट. युनिट सांगता येईल कुणाला, बघा आरचं युनिट आठवलं नाही ना, इट्स ओके, लोड नाही घ्यायचं. कोण एवढं सगळे युनिट्स आणि ते पाठ करत बसणार आहे. आपल्याला युनिट्स फाइंड आउट करता आले पाहिजे. बेसिकली आर तुम्ही पहिल्यांदा कोणत्या इक्वेशनमध्ये बघितला, तर आयडियल गॅसच्या इक्वेशनमध्ये. काय होतं आयडियल गॅसचं इक्वेशन, पी बी इज इक्वल टू NRT. आरसाठी फॉर्म्युला तयार करा. आर इज इक्वल टू प्रेशर व्हॉल्यूम डिवाइड बाय एन आणि टी. प्रेशर इंटू व्हॉल्यूम, प्रोडक्ट ऑफ प्रेशर इंटू व्हॉल्यूम काय असतो रे, इट इज नथिंग बट वर्क. आणि वर्कचं युनिट काय असतं, जूल. सो व्हॉट इज द आन्सर, प्रेशर इंटू व्हॉल्यूम ह्याचं युनिट काय असणार आहे, जूल. इथं आहे नंबर ऑफ मोल्स, तो जर वरती आला तर काय होईल, मोल इनवर्स. आणि टेम्परेचर पण वरती आलं तर काय होईल, टेम्परेचर इनवर्स. सो व्हॉट इज द युनिट ऑफ आर. आर का युनिट मिल गया, जूल पर मोल पर टेम्परेचर. क्लियर, यहाँ तक किसी को कुछ डाउट. आर का यूनिट क्या आ गया, जूल पर मोल पर टेम्परेचर. तो यहाँ पे लिखेंगे सबसे पहले आर का यूनिट, आर 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 आर.
टेम्परेचर. ओके, त्याच्यानंतर टीचं युनिट, व्हॉट इज द युनिट ऑफ टी, टेम्परेचरचं युनिट काय असणार सांगा. केल्विन. येस, टेम्परेचरचं युनिट केल्विन. इथं मी पर केल्विन लिहायला पाहिजे. ओके, टेम्परेचरचं युनिट आहे ना इथे, सो इथे येईल फक्त केल्विन. आणि डेल्टा एन जीचं युनिट, डेल्टा एन जी कुणामधला मोल. डिफरन्स आहे, मोल्स मधला. मग काय मोल. येणार, मोल. काय काय कट झालं, मोल मोल. इथं पर केल्विन, केल्विन कट झालं. सो व्हॉट इज द युनिट ऑफ आर टी डेल्टा एन जी, आर टी डेल्टा एन जीचं युनिट आहे जूल. ओके, मग मला सांगा आर टी डेल्टा एन जीला जर किलो जूलमध्ये कन्वर्ट करायचं असेल तर मला कितीने मल्टिप्लाय करावं लागेल त्या टर्मला. मला 10 इकडे less than 3. राईट हँड साईडला जूल, किलो जूल पाहिजे. सो मग नेहमी लक्षात ठेवा 10⁻³ आर टी डेल्टा एन जी. असं जर तुम्ही लिहिलं तर तुम्ही मग कशामध्ये कन्वर्ट केलं, त्या व्हॅल्यूला किलो जूलमध्ये कन्वर्ट केलं. ओके, क्लिअर आहे. कुणाला काही डाऊट आता ह्याच्यामध्ये? आय होप काहीच डाऊट नसावा. चलो बताओ जल्दी जल्दी. येस, आता आपल्याला प्रॉब्लेम सॉल्व करायचा आहे. सो केमिस्ट्री क्लास 12 बुक, बालभारती, आपली बालभारती. बाकी सब कैसा ठीक चल रहा है? सॅटरडे, फ्रायडे, सॅटरडे इज लाईक वीकेंड वाले डेज. बघा, आता बरेच जणांना एस एस एची बुक्स असतील ना, तर आपण आता नेक्स्ट लेक्चरपासून मी त्या बुक्समधूनच घेत जाईल. सो दॅट मग आपल्याला, तुम्हाला फक्त क्वेश्चन नंबर वगैरे जरी सांगितला तरी पण होईल. ठीक आहे. सो क्वेश्चन काय बघा आता. डेल्टा एच फॉर द रिॲक्शन, डेल्टा एच दिलेला आहे एका रिॲक्शनसाठी. किती दिलाय, -84.4 युनिट दिलाय किलो जूल. ओके, ॲट 25°C, ॲट 25°C. ओके, रिॲक्शन दिली आहे 2 times ऑफ कार्बन इन अ सॉलिड स्टेट प्लस 3 times ऑफ H2 गॅसियस स्टेट. इट गिव्ज C2H6 गॅसियस स्टेट. ओके, आणि तुम्हाला विचारलंय कॅल्क्युलेट डेल्टा यू. काय फाइंड आउट करायचं आहे, डेल्टा यू फाइंड आउट करायचा आहे. ओके, प्रॉब्लेम क्लिअर आहे बच्चे पार्टी. डेल्टा एचची व्हॅल्यू दिली आहे, डेल्टा यू विचारलेला आहे आणि एक रिॲक्शन दिलेली आहे. चलो बताओ जल्दी. क्लिअर? हां, मला सांगा आत्तापर्यंत आपण डेल्टा एचचे कोणते फॉर्म्युले पाहिले, 2च फॉर्म्युले पाहिले. एक डेल्टा एच इज इक्वल टू डेल्टा यू प्लस आर टी डेल्टा एन जी. आणि हा म्हणजे हा फॉर्म्युला म्हणजे लाईक हा फॉर्म्युला कुणापासून बनला, तो एक पहिलावाला महत्त्वाचा फॉर्म्युला. मग पहिलावाला महत्त्वाचा फॉर्म्युला कुठला बघितला होता, डेल्टा एच इज इक्वल टू डेल्टा यू प्लस पी डेल्टा व्ही होतं. आणि आता हा नवीन फॉर्म्युला काय मिळाला होता, डेल्टा एच इज इक्वल टू डेल्टा यू प्लस आर टी डेल्टा एन जी. मग मला सांगा आता इथे तुम्हाला व्हॉल्यूमचं काही दिलंय का रे, इनिशियल व्हॉल्यूम, फायनल व्हॉल्यूम असं काही दिलंय का? बोला लवकर, टाइम कमी आहे. व्हॉल्यूम बद्दल काही इन्फॉर्मेशन दिली आहे का? नाही दिलेली. व्हॉल्यूमची इन्फॉर्मेशन नाही दिली. मग तुम्हाला कुठला फॉर्म्युला वापरायचा, हा डेल्टा एच इज इक्वल टू डेल्टा यू प्लस आर टी डेल्टा एन जी. ओके, डेल्टा एच दिलंय तुम्हाला, डेल्टा एच दिलेलं आहे, डेल्टा आर टी डेल्टा एन जी तुम्ही फाइंड आउट करताल, त्याच्यावरून तुम्ही डेल्टा यू ठरवताल. ओके, डेल्टा यू कॅल्क्युलेट करताल. इक्वेशन काय बनेल, डेल्टा यू इज इक्वल टू डेल्टा एच मायनस आर टी डेल्टा एन जी. ओके, क्लिअर आहे. आता काय करणार, डेल्टा एच
फाइंड आउट करण्यासाठी डेल्टा एच तर दिलाय, आर टी डेल्टा एन जी फाइंड आउट करायचं आहे. आता डेल्टा एन जीची व्हॅल्यू काय असेल? डेल्टा एन जीची व्हॅल्यू गॅसियस साईडचे मोल्स, पण आधी प्रोडक्ट साईडचे. प्रोडक्ट साईडला किती C2H6चे मोल्स दिसतात ते बघा. इथे काय दिसतंय? काहीच नाही लिहिलं, म्हणजे काय आहे इथे C2H6च्या 1 इथे 1. 1 सो 1 मायनस प्रोडक्ट साईडचे गॅसियस मोल्स. काय आहेत प्रोडक्ट साइडचे? गैसियस 3 मोल्स. 1 5 माइनस 3, तो आंसर क्या आएगा? डेल्टा एन जी का आंसर आएगा -2. ठीक आहे. आता डेल्टा एचचं युनिट कशामध्ये दिलंय? किलो जूल. सो डेल्टा एच तुम्ही किलो जूलमध्ये ठेवणार. आर टी डेल्टा एन जी जूलमध्ये ठेवून चालेल का? नाही चालणार. किलो जूलमधून किलो जूल मायनस करता येईल, पण किलो जूल आणि जूल असं मायनस करू शकता का? नाही करू शकत. सो आपल्याला डेल्टा एन जी आर टी डेल्टा एन जीला पण काय करावं लागेल? किलो जूलमध्ये कन्वर्ट करावं लागेल. सो इक्वेशन काय तयार होईल? डेल्टा यू इज इक्वल टू डेल्टा एचची व्हॅल्यू -84.4 मायनस आरची व्हॅल्यू काय आहे? 8.314. त्याच्यानंतर मॅम 1 टेम्परेचर मायनस 5 येईल ना तिथे डेल्टा एन जी? नाही, 5 नाही येणार. का नाही येणार? कारण मी तुम्हाला सांगितलं होतं डेल्टा एन सॉलिड जी. स्टेटमध्ये. हा सॉलिड स्टेट आहे, कन्सिडर नाही करायचं. डेल्टा एन जी जी काय सांगतोय? जी म्हणतोय फक्त गॅसच्या मोल्सला कन्सिडर करा, सॉलिड आणि लिक्विडच्या मोल्सकडे बघू पण नका. रिॲक्टंट साईडला गॅसचा 1 मोल होता, सॉरी प्रोडक्ट साईडला गॅसचा 1 मोल होता, रिॲक्टंट साईडला किती आहे? 3. सो 1 मायनस 3, आंसर क्या आएगा? आंसर आएगा -2. क्लिअर? टेम्परेचरची व्हॅल्यू काय दिली आहे? टेम्परेचरची व्हॅल्यू दिलेली आहे ॲट 25 डिग्री सेल्सिअस. म्हणजेच टेम्परेचर किती दिलंय? 298 केल्विन. सो 298 केल्विन. आणि डेल्टा एन जी आलाय -2. इथं जर मी -2 लिहिलं तर ते मायनस मायनस प्लस होणार आहे. सो बच्चे पार्टी मैं डायरेक्टली यहाँ पे प्लस कर रही हूँ. इथे 2 लिहितीये आणि इंटू 10⁻³ हा 10⁻³ फॅक्टर कुठून आला? कारण आलाय आर टी डेल्टा एन जीचं युनिट जूल आहे. त्या जूलला कन्वर्ट करण्यासाठी 10⁻³ ने मल्टिप्लाय केलं आणि किलो जूलमध्ये कन्वर्ट करून घेतलं. कारण डेल्टा एच कशामध्ये आहे? -84.4. ही व्हॅल्यू कशामध्ये दिलेली आहे? किलो जूलमध्ये दिलेली आहे. ये सबको समझ में आया? बोलो. तेच जण रिस्पॉन्स देतात आहे, बाकीच्यांना नाही कळते का? नसेल कळते तर विचारा. आय एम देअर फॉर यू. येस, मशिराला प्रेमने थंब दाखवला. येस, ओके. मॅम मग आपण डेल्टा एच ला किलो जूलचं जूल मध्ये कन्वर्ट करून हां, केलं येस तसं केलं तरी पण चालणार. किलो जूल पण ते 10⁻³ येईल. मग तुम्ही तसंही करू शकता, अशाही पद्धतीने कॅल्क्युलेशन करू शकता. एक तर मग इथे तुम्ही -84.4 किलो जूलच्या ऐवजी किलोच्या तिथे 10⁻³ पुट करा, मग तेवढे 0 आणि मग तुम्हाला हे आन्सर फाइंड आउट करता येईल. वो भी सही है, ये भी सही है. ठीक आहे. मग -84.4 प्लस, आता बघा 8.314 इंटू 8 दुने 16, 9 दुने 18 आणि 19, 2 दुने 4 आणि 5, 596 इंटू 10⁻³ ठीक आहे. क्लियर? 298 ने मी मल्टीप्लाई केलेला आहे. अब हमें नेक्स्ट पेज पे जाना चाहिए. डेल्टा यू इज इक्वल टू -84.4 प्लस इन ब्रॅकेट काय आलं होतं? 8.314 इंटू 596 इंटू 10⁻³ ठीक आहे. आता इथे तुम्हाला मल्टिप्लिकेशन करून आन्सर काढावं लागेल, किंवा तुम्ही एक करू शकता. -84.4 इथे आहे 8.314. आता हे 10⁻³ ने पाठीमागे डेसिमल पॉईंट शिफ्ट केला तर आन्सर येईल 0.596. सो 0.596 को आप अप्रोक्सीमेटली लिख सकते हैं 0.6. ओके. तो यहाँ पे क्या हो जाएगा? -84.4 प्लस 8.314 इंटू क्या लिख सकते हैं? 6 इंटू 10⁻⁻1. कॅल्क्युलेशन आता आपल्याला करून पाहावं लागेल.
काय येईल 8.314 इंटू 6 6 चोक 24 6 एक 6 7 8 6 एक 18 आणि 8 48 48 आणि 49 आणि 3 डेसिमल पॉईंट सो 49.884 इंटू क्या है 10⁻⁻1 है तो डेसिमल पॉइंट और एक शिफ्ट हो जाएगा -84.4 प्लस काय येईल 4.9 येस करेक्ट आहे 4.98 ठीक आहे. आता हे सबस्ट्रॅक्शन करा -84.4 प्लस 4.98 आहे तर त्याला आपण ॲप्रॉक्झिमेटली 5 घेऊयात. काय येईल मग 84.4 मधून 5 गेले 84 मधून 4 गेले 80 80 मधून एक गेला 79 ओके. मग त्याच्यातून परत 0.4 गेले तर बघा फायनल आन्सर येईल तुमचं 79.4. ठीक आहे क्लिअर आहे. किसी को कुछ डाउट किसी को कुछ डाउट -79.4 आन्सर येईल. डाउट येस क्लिअर. -79.4 युनिट किलो जूल. ओके आय होप सगळ्यांना हा क्वेश्चन कळाला असेल. कसा सॉल्व केला आहे कॅल्क्युलेशन अँड एव्हरीथिंग कळाला आहे. येस ओके चलो just give me a 1 minute. I will take a screenshot of your attendance. जाऊ नये अटेंडन्सचा मी स्क्रीनशॉट घेत आहे. ठीक आहे ओके 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 चला once again let revise what we learned today. ओके चलो बेसिक से कौन से फॉर्म्युलेज देखे. नाउ वी आर जस्ट गोइंग टू रिवाइज फॉर्म्युले. पहिला फॉर्म्युला पाहिला होता W इज इक्वल टू -P एक्सटर्नल डेल्टा व्ही. नंतर एक डब्ल्यू मॅक्सचे फॉर्म्युले पाहिले. डब्ल्यू मॅक्स मॅक्झिमम वर्क डन कुठल्या केसमध्ये असतं तर रिव्हर्सिबल केसमध्ये -2.303 NRT लॉग ऑफ क्या फॉर्म्युला आहे V2/V1. हा झाला व्हॉल्यूमच्या टर्ममधला. तोच जर आपण प्रेशरच्या टर्म्समध्ये लिहायला गेलो तर डब्ल्यू मॅक्स इज इक्वल टू -2.303 NRT लॉग ऑफ क्या लिखोगे P1/P2. ओके क्लिअर. हे दोन फॉर्म्युले कधी वापरायचे जर रिव्हर्सिबल प्रोसेस त्यांनी मेन्शन केली असेल तर. त्याच्यानंतर चौथा फॉर्म्युला डेल्टा यू फर्स्ट लॉ ऑफ थर्मोडायनॅमिक्स डेल्टा यू इज इक्वल टू W + Q. पाचवा त्याच्यानंतरचा फॉर्म्युला आज आपण दोन फॉर्म्युले बघितले. डेल्टा एच कुणाच्या इक्वल असणार आहे डेल्टा यू प्लस पी डेल्टा व्हीच्या इक्वल असणार आहे. सहावा डेल्टा एच कुणाच्या इक्वल असणार आहे एन्थॅल्पी डेल्टा यू प्लस RT डेल्टा एन जीच्या इक्वल असणार आहे. आता ह्याचे मध्ये वेगवेगळे फॉर्म्युले बघितले होते. आयसोथर्मल प्रोसेस असेल तर काय होईल आयसोथर्मल प्रोसेसमध्ये डेल्टा यूचा आन्सर 0 होईल. त्याच्यानंतर आयसोकोरिक प्रोसेस असेल आयसोकोरिक प्रोसेसमध्ये डेल्टा यूचा आन्सर काय होईल क्यूच्या इक्वल होईल. आणि ॲडियाबॅटिक प्रोसेस जर असेल तर डेल्टा यूचा आन्सर कुणाच्या इक्वल होईल डब्ल्यूच्या इक्वल होईल. आणि हा फॉर्म्युला कधी येतो आयसोबारिक प्रोसेसमध्ये. जर आयसोबारिक प्रोसेस असेल तर मग हा फॉर्म्युला येतो. ओके क्लिअर आहे. just like me you have to write down formula list every day.
ऑफ करायचे. चलो ठीक है. ओके बच्चो पार्टी, टेक केअर, बाय बाय, डू स्टडी. Yes, thank you for all the expressions, thumb, and everything. Yes, yes, टाळ्या टाळ्या. Thank you, thank you, thank you.